आमसभा, त्या वार्षिक आमसभेच्या निमित्तानं सर्वप्रथम सावित्री माताच्या माता म्हटलं त्याच्या शिक्षणाची गंगोत्री ज्यांना म्हटलं जाते त्यांच्याबद्दल मी पूजन वंदन करतो. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी हे आयोजन केलं असे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय तस्लीम पटेल सर, तसेच या सोसायटीचे सचिव मधुसूदनजी व्यवहारे आणि संचालक अंबादासजी लागे सर, सुनील वडाळ सर, जहिरुद्दीन सर, खालिद सर, नाशिरुद्दीन सर, शोएब सर आणि संचालकपती असलम सर, तसेच फास्टॅग संघटनेचे जिल्हाध्यक्ष माननीय रवींद्रजी जोतमल सर, उपस्थित सर्व संचालक बंधू भगिनी तर नाहीतच, तसेच या कार्यक्रमासाठी नवीन नियुक्त आमचे शिक्षण विभागाचे शिक्षण लिपिक सुरेंद्रजी सोनवणे, त्याचप्रमाणे या कार्यक्रमा वर्षभर जे काम करतात असे आपले जे काशीनाथजी डांगे सर, डांगे तर माहीत होतं मला, पण काशीनाथजी डांगे सर हे आपलं काम करतात. तसेच विकी म्हणजे लाडाचं नाव आहे मानमोडे आहे नाव, पण विकी म्हणतात तर विकी. तर या सर्वांना सर्व उपस्थित आज आमसभा आणि या आमसभेनिमित्त आम्ही जी सर्व मंडळी जमली यांचं पुन्हा एक वेळा स्वागत करतो. आपली आमसभा का घेण्यात यावी तर वर्षभराचा जो लेखाजोखा असते तो त्यामध्ये मांडला जातो. म्हणजे सर्व सभासदांना सर्व गोष्टी कशा समजतील, आपलं भाग भांडवल किती. आता कसं आहे की त्याच्यात घुसल्याशिवाय बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात, परंतु त्या माहिती व्हाव्या त्या लोकांना भाग भांडवल काय असते, नफा तोटा काय असते, घसारा काय असते, ह्या सर्व गोष्टी. आता एक इथं मी हे पाहिलं अंकक्षेमध्ये हे पाहिलं तर त्याच्यात सर्व वाळच वाळ आहे आणि काही याच्यात घट आहे. त्याच्यामध्ये पान नंबर 16 अंकक्षेमध्ये आहे सर्व वाळच वाळ आहे, काही याच्यात घट आहे, काही याच्यात घट पाहिजेच. कर्जाचा डोंगर हा घटीचाच पाहिजे, तिथं वाढीचा नको. कारण की ह्याच्यात पाहिलं मागच्या वर्षीच्या पेक्षा भांडवल 16% वाढलेलं आहे. तर भाग भांडवल वाढलेलं आहे, नफा वाढलेला आहे, कर्ज कमी झालेला आहे, असा आलेख आहे. तर या आलेख पाहूनच लक्षात येते की आपली सोसायटी कोण्या दिशेकडे चालली आहे. भाग भांडवल आपलं जे आहे 1,78,00,000 जे दाखवलेलं आहे हे काही छोटं मोठं नाही आहे. कारण की सर्वांच्या सहकार्यानं सर्वांच्या झालेलं असते. यासाठी जे आतापर्यंत सचिव आणि अध्यक्ष यांचे सर्वांनीच सांगितलेलं आहे, कोणाकोणाकडून वेळ घेण्यापेक्षा मी सर्वप्रथम अध्यक्षाचे आणि सचिवांचे पुण्याचे या कार्याबद्दल स्वागत करतो. त्यानंतर हे करत असताना फक्त हेच नाही आहे तर यांच्या मागे जे संचालक मंडळ आहे हे तेवढंच त्याला पात्र आहे त्या गोष्टीला. मला भाऊ लागे सर आहेत, वडाळ सर आहेत, हे डॉक्टर आहेत, PhD धारक आहेत ते, डॉक्टरेट आहेत ते त्यामधले. तर ते फार चिकित्सकपणे त्यामधून काढतात आणि वडाळ सरांनी सांगितलंच की सर्व गोष्टी मी तपासून पाहिल्या, सर्व योग्य वाटल्या. तर अशा आणि त्यांचा सुद्धा हे सोसायटी वाढवण्यात हातभार आहे. सर्व संचालक जहीर सर आहेत, खालिद सर आहेत, नाशिर सर आहेत, शोएब सर आहेत, असलम सर आहेत. हे सर्व संचालक मंडळ नेहमी तत्पर असते प्रत्येक गोष्टी, असं नाही आहे. आणि कोणताच चुकीचा निर्णय घेत नाही. घेतले तरी समजा एखादा जर होत असेल तर त्याच्यावर अभ्यास केला जातो. आज चूक आहे तो कॅन्सल केला आणि जो बरोबर असतो तोच घेतला जाते. तर हे सर्व संचालक मंडळाचं कार्य आहे आणि या कार्यात ते यशस्वी झाले, पास झाले. तर एक गोष्ट अजून माझ्या मनात घडली, माझ्या मनात ठरवलं होतं ते अध्यक्षाला कसं समजलं कसं ऐकून गेलं मला माहित नाही. तर माझं असं मत होतं की या 5 वर्ष झाले याच्यानंतर हे संचालक राहतात नाही का
भगत सर, निवडणूक मधूनच सचिव अध्यक्ष निवडला जातो. तुमचं मनोगत बरोबर आहे, असं काही नाही. परंतु राहतात नाही राहत तो भाग नंतरचा आहे, निवडणुकीनंतरचा. तर त्या उद्देशानं यांचा सत्कार व्हावा अशी अपेक्षा होती. योग तो न सांगताच योग घडून आला, त्याबद्दल सुद्धा त्या संचालक मंडळाचं कौतुक आहे. त्याचप्रमाणे हे झालं यांचं काम. सोसायटीचं अवर्ग ज्योतमल सरांनी सांगितलं की आहेच ते 4 वर्षापासून अवर्ग तसा नाही भेटत. अवर्ग ज्यावेळेस अंकेक्षण होते की आता मला मी जोडून पाहिलेलं आहे, मी राहिलेले यावं आणि जोडून पाहिलेलं आहे, त्याच्यासाठी तुमचं रेकॉर्ड एवढं अप टू डेट पाहिजे की कुठंच त्याला लाल पिन चालवायचं काम नसतं. म्हणजे जे आक्षेप निघतात, अंकक्षण आक्षेप म्हणतात, ते 0% येतात. मग त्यांना एक वेळ तसा एक ऑडिटर आलता की म्हणे सर मग आता याच्यात आक्षेपच नाही, आम्हाला आक्षेप लिहायला लागतात, आम्हाला आक्षेप लिहायच लागतात याच्यात नाही. आणि मग असं मग तुम्ही काहीतरी टाकून देतो. नाही तर टाकता कशाले, नाही म्हणे ते टाकावंच लागतात. म्हणजे ही ऑडिटरची परिस्थिती की एवढं काम चोख हे संचालक मंडळांनी केलेलं आहे. यासाठी आपले धुरंधर व्यक्तिमत्व सर्व संचालक मंडळ लागले आणि यासाठी त्याच्यापेक्षा पुढचा जो महत्वाचा घटक आहे हा सभासद आहे. आणि आपल्या सभासदाचं आपल्या संचालक मंडळावर, आपल्या अध्यक्षावर आणि सचिवावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे या गोष्टी घडू शकतात. त्याच्यानंतर महत्वाचं सांगायचं झाल्यास आपली मागे 3 वर्षाची 3 टर्म मध्ये, मागच्या 3 टर्म म्हणजे मागची टर्म सोडतात त्याच्या अगोदरच्या 3 टर्म मध्ये आपली सोसायटी बिनविरोध निवड होऊन तिथं संचालक मंडळ स्थापन. मागच्या वेळेस स्पष्ट नाव घ्यायचा विचार नव्हता, फक्त निधीवारच्यामुळे आपल्याला कितीतरी लाख रुपयाचा घाटा बसला एका व्यक्तीमुळे. त्याने एवढा सत्यानाश केला, त्याने सर्व नगरपालिकेचा सत्यानाश केलेला आहे त्याच्यात पूर्ण. पण तरी सोसायटीचे त्याला जाता सत्यानाश करून टाकला. तर सत्यानाश कसा की त्याच्यामुळे निवडणूक झाली नसती तर तेवढा नफा प्रत्येकाच्या वाट्याला आला असता, तो खर्च केला नसता. आता असं नाही, लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये निवडणूक होतच असते. पण आपल्या हट्टहासामुळे, एकट्याच्या वैयक्तिक हट्टहासामुळे त्याच्याकडून गेले लोक बाकीचे, किंवा मी मागे घेतो तू नाही, मला निवडूनच यायचं, मला निवडूनच यायचं. एक असे काही लोक असतात ते नाही आहे. आपल्याकडून गेलं बरं झालं, जे गेलं ते बरं झालं, जे होते ते बऱ्यासाठीच होते. मला मुद्दाम सांगायचं असं की आपल्या एकट्यामुळे आपल्या किती लॉस होऊन राहिला याचा विचार न करता स्वतःचा स्वार्थ कसा साधला जाईल किंवा स्वतःचा मोठेपणा कसा मिळवला जाईल एवढंच त्यानं काम केलेलं आहे. त्यानं जर केलं नसतं जवळपास किती हजार रुपये भरायला होतं, 87,000 रुपये निवडणूक खर्च, 80 की 87,000 रुपये त्या वर्षीचा आलेला आहे. आणि तो खर्च पूर्ण नफ्यातून जाते आणि तो नफा आपल्या डिव्हिडंडवर प्रत्येकाचा 1,000 रुपये, तेवढे सभासदात तेवढ्या लोकांचे 1,000 रुपयाचं नुकसान फक्त एका व्यक्तीमध्ये असो. तर मला म्हणजे याच्यातून प्रत्यक्ष हे सांगायचं आहे की पुढची जी निवडणूक आहे ती निवडणूक जर समजा संगनमतानं झाली तर फार बरं होईल. की आपल्या सामोपचारानं, संगनमत म्हणजे ते सामोपचार विचारपूर्वक करून सर्वांनी, तर फार बरं होईल. त्या सोसायटीचा नफा वाढू शकते. ते सगळं बरंच झालेला, मला भरपूर बोलायचं होतं परंतु आता मी वेळेवर नाही. आपली सोसायटी 7% व्याजदर देते, त्याचं खरं कारण आहे वर्गणी. आपली वर्गणी वाढ करत गेली. याही वर्षी काही प्रस्ताव असेल वाढीचा तो ठेवावा. आणि एक अजून दुसरी महत्वाची, सभासदाच्या मनातली गोष्ट सांगू काय, जे तुमच्या मनात आहे ते मी सांगू काय. सभासदाच्या मनात असं आहे की अजून जर 1% कमी झाला तर बरोबर आहे ना. तर त्याची सुद्धा संचालक मंडळाने त्याचा सुद्धा विचार करावा अशी अपेक्षा करतो. त्याच्यानंतर या सोसायटीसाठी जे आपले हप्ते द्यायचे असतात, नगरपालिकेतून पैसा देत नसते,
असं फार मोठं काही करायला लागत. मी काही फार मोठं वेगळं केलं अशातला भाग नाही की जे सोसायटीने प्रत्येक पगाराबरोबर हप्ता देण्याचं जे चालू जे आहे काहीच नाही. फक्त शिव सर आता तर मॅडम आला त्यामुळे काही प्रश्न नाही, पण अगोदरचे शिव जरा भारी होते, पैसे हात जरा भारी होता, ते काही लवकर सोडत नव्हते. तरीही त्याच्याकडून आपण पैसे काढले. आज रोजी आपल्याला नगरपालिकेकडून 34,32,000 घेणे आहे. ती फाईल तयार आहे, फक्त त्याच्यावर सह्या राहिल्या आणि नगरपालिकेचं घेणं आपलं नील आहे. आणि आपले सर्व हप्ते ओके आहेत, फक्त जीपीएफचा हप्ता बाकी आहे. तो हप्ता आल्यानंतर जीपीएफचे हप्ते भरले म्हणजे आपल्याला कोणाला घेणे नाही आणि देणे नाही. एवढं काम फक्त नियोजनबद्ध पद्धतीनं आणि सतत पाठपुरावा केल्यामुळे केला. तर सोनवणे साहेबांच्या अगोदरचे जे असतील त्यांनी हेतुपुरस्सर, मला असं वाटतं हेतुपुरस्सर आपल्याला उशिरा पैसे देण्याचं काम केलं. कारण की आता आम्ही दोघं जण बसतो जेव्हा नियोजन केल्या जाते ग्रँड आल्यानंतर, त्यावेळेस कोणकोणाचे द्यायचे, कोणते ठेवायचे, किती बसतात बसत असतील तर सर्वच द्यायचे. परंतु पैसे राखून ठेवणे 2-2 महिने 1-1 महिना न देणे म्हणजे हे हेतुपुरस्सरच असू शकते असं म्हणा. पैसा आल्यानंतर लगेच वाटायचं ना काय आपल्याला प्रॉब्लेम, ज्याचा पैसा आहे त्याला देऊन द्यायचा, आपण मोकळे ते मोकळे सर्व टेन्शन दूर होते. आपल्याला टेन्शन वागत बसला तू चोराचा भेव वाटून द्यायचं, त्याचा तो काय. तर अशा प्रकारे काम करून या सोसायटीला जास्तीत जास्त कशी मदत होईल आपल्या तो करण्याचा आम्ही सतत ऑफिसकडून प्रयत्न केलेला आहे.